खरीप व रब्बी पीक विम्याची वाट बघणाऱ्या सर्व शेतकऱ्यांसाठी आत्ताची मोठी बातमी समोर आली आहे। म्हणजे की शेतकरी बांधवांनो, बऱ्याच दिवसांपासून शेतकरी हे खरीप व रब्बी पीक विम्याची वाट पाहत होते, परंतु त्यांच्या अकाउंटमध्ये रक्कम ही जमा झाली नव्हती बघा। परंतु आज अखेर शासनामार्फत खरीप क्रॉप इन्शुरन्स खरीप क्रॉप इन्शुरन्स व रब्बी क्रॉप इन्शुरन्स म्हणजे की खरीप व रब्बी असे दोन्ही पीक विमे खात्यामध्ये जमा करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, आता शेतकऱ्याला कसलीही काळजी किंवा चिंता करण्याची या ठिकाणी गरज पडणार नाही, कारण की शासनाने शेतकऱ्याला असं वाटत होतं की रब्बी व खरीप जो काही पीक विमा आहे त्याबाबत देखील निर्णय जारी होणार। तर शेतकरी बांधवांनो, तसेच काहीसा प्रकार या ठिकाणी घडलेला आहे। म्हणजे की शेतकऱ्यांसाठी आज खुशखबर या ठिकाणी आलेली आहे। म्हणजे की मुख्यमंत्री साहेबांनी त्या बैठकीमध्ये असं सांगितलं होतं की आज या ठिकाणी या दिवशी या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा पीक विमा या ठिकाणी जमा होणार आहे। तर मग पीक विमा खरंच जमा होणार आहे का? तर हा शेतकरी बांधवांनो, ही बातमी अत्यंत खरी आहे। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज पीक विमा रक्कम जमा होणार आहे, अशी माहिती स्वतः आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिली आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, काय बोलले देवेंद्र फडणवीस व काय म्हणाले ते तुमच्या खात्यामध्ये पीक विमा कधी जमा होणार व नेमकं तुम्हाला काय करायचं आहे व कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हा पीक विमा जमा होणार आहे व किती हेक्टरी हा पीक विमा जमा होणार आहे, सर्व काही माहिती अगदी एका मिनिटामध्ये पाहून घेऊया। त्या अगोदर चॅनलला अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर मग शेतकरी बांधवांनो, सुदैवाने नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांचे पंचनामे शनिवारपर्यंत पूर्ण या ठिकाणी प्रकारे झालेले आहे। त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कृषी विभागाला या 13 जिल्ह्यांमध्ये ही रक्कम जमा करण्याचे आदेश स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी या ठिकाणी दिले आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, तुम्ही जी काही वाट पाहिली होती की नेमकं पीक विमा कधी मिळणार, तोच दिवस या ठिकाणी आज आलेला आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, फक्त या 13 जिल्ह्यांमध्ये सरकारच्या माध्यमातून निधींचे हस्तांतरण होणार आहे। मग शेतकरी बांधवांनो आणि मित्रांनो, ते कोणते महत्त्वाचे हे 13 जिल्हे आहेत ज्या जिल्ह्यामध्ये आज सरकारच्या माध्यमातून निधी हा जमा होणार आहे। ही बातमी पीक विम्याची वाट बघणाऱ्या या प्रत्येक शेतकऱ्यासाठी अत्यंत दिलासा देणारी ठरणार आहे, कारण की शासनाने अत्यंत मोठा निर्णय या ठिकाणी आज घेतलेला आहे। म्हणजे की शेतकरी बांधवांनो, तुम्ही ज्या दिवसाची या ठिकाणी वाट पाहत होता तो दिवस आलेलाच आहे। सोबतच एक गुड न्यूज देखील या शेतकऱ्यांसाठी आहे। हेक्टरी किती हजार रुपये या ठिकाणी मिळणार, असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये वारंवार येत होता। परंतु आता राज्य शासनाने म्हणजेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी या ठिकाणी कृषी विभागाला या 13 जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचा दुसरा टप्पा सोडण्याचे आदेश दिलेले आहेत। तर मग शेतकरी बांधवांनो, ते महत्त्वाचे 13 जिल्हे आपण लगेच पाहून घेऊया, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। मुख्यमंत्री साहेबांचा आदेश आल्यामुळे आज तत्काळ शेवटच्या खात्यामध्ये या महत्त्वाच्या 13 जिल्ह्यांमध्ये हा निधी जमा होणार आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकऱ्यांना पीक विमाचा पहिला टप्पा या ठिकाणी मिळाला नाही त्यांच्यासाठी ही कृषी मंत्र्यांनी महत्त्वाची बातमी या ठिकाणी अखेर दिलेली आहे। म्हणजे की शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी आता तुम्हाला कसलीही चिंता करण्याची कारण नाही, घाबरून जाण्याचे या ठिकाणी कारण नाही, कारण की हा पीक विमा जो सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी हा जमा होणार आहे। म्हणजे की शेतकरी बांधवांनो, आता तुम्हाला कसली काळजी किंवा चिंता करण्याची गरज या ठिकाणी पडणार नाही, कारण की मुख्यमंत्री साहेबांचा आदेश शासनामार्फत आलेला आहे। म्हणजे की शेतकरी बांधवांनो, कृषी विभागाने नवीन अपडेट या ठिकाणी दिली आहे। आता कोणतेही शेतकरी या पीक विम्यापासून वंचित राहणार नाही, असं स्पष्टपणे या ठिकाणी सांगण्यात आलंय। म्हणजे की शेतकरी बांधवांनो, आता सर्वात महत्त्वाची बातमी शासनामार्फत दिली आहे। आता जर तुम्ही चुकीच्या मार्गाने 2022 असेल, 2023 असेल, 2024 असेल, 2022, 2023, 2024 पर्यंत जर चुकीच्या मार्गाने पीक विमा भरला असेल तर तुम्हाला कसल्याही प्रकारे निधी मिळणार नाही, असं शासनाने स्पष्टपणे या ठिकाणी सांगितलेले। तर मग कोणत्या शेतकऱ्याला हा निधी मिळणार आहे, तर आपण लगेच या ठिकाणी पाहून घेऊया, सविस्तर यादी या ठिकाणी पाहून घेऊया। तर शेतकरी बांधवांनो, अशा शेतकऱ्याला निधी मिळणार आहे जे की शेतकरी पात्र ठरणार आहे। पात्र शेतकऱ्याची यादी या ठिकाणी समोर दिलेली आहे। आता या पीक विम्यामध्ये बऱ्याचशा अशा अटी व नियम सुद्धा या ठिकाणी घालण्यात आलेले आहेत। त्या अटी व नियमामध्ये तुम्ही बसत आहात का ते एकदा पाहून घेऊया। तर शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही या अटी व नियमामध्ये बसत असाल तरच तुमच्या देखील खात्यामध्ये हा निधी जमा होणार आहे। आता शेतकरी बांधवांनो, पीक विमा जमा होण्याची
नुकसानीचे मागचे हे विलंब या ठिकाणी बऱ्याच दिवसांपासून झालेला आहे। बघा, बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा पीक विमा मिळाला नव्हता, परंतु बघा शेतकरी अत्यंत नाराज होत होता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी न जमा झाल्यामुळे, कारण शेतकऱ्यांचे भरपूर या ठिकाणी नुकसान झाले, परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी मिळाला नव्हता। 25% अग्रिम जे काही शेतकऱ्यांना या ठिकाणी पीक विमा मिळाला होता व ज्या शेतकऱ्यांना 75% मिळाला नव्हता, परंतु आज बघा शासनाने या ठिकाणी महत्त्वाचे आदेश देऊन शासनाने सांगितलंय की 19 आणि 20 ऑगस्ट रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे नांदेड असेल, बुलढाणा असेल, बीड असेल आणि अनेक जिल्ह्यांमध्ये सोयाबीन आणि बाजरी पिकाचे मोठ्या प्रमाणात म्हणजेच की जवळपास 50% नुकसान झाले होते। अशा शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत मोठी आणि आजची ही आनंदाची बातमी ठरणार आहे। म्हणजे की बघा या नुकसानीचे पंचनामे करून 100% नुकसान भरपाई बघा या ठिकाणी देण्याचे आदेश मुख्यमंत्री साहेबांनी दिले। बघा कृषी विभागाने अधिकारी पंचनाम्यांच्या कामामध्ये गुंतले असल्यामुळे बघा शेतकरी बांधवांनो यामुळे हे तात्पुरता विलंब झाला होता, मात्र आता हे मुख्यमंत्र्यांनी तत्काळ निधी जमा करण्याचे आदेश स्पष्टपणे दिले आहेत। त्यामुळे शेतकरी बांधवांची आता चिंता या ठिकाणी दूर झाली आहे। तर मग शेतकरी बांधवांनो 2022 असेल, 2022 पासून ते 2024 पर्यंत या वर्षामधील जो काही पीक विमा थकलेला होता तो आता केंद्र सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी मंजुरी या ठिकाणी मिळाली असून बघा आता हा पीक विमा 3 ते 4 वर्षाचा थकलेला पीक विमा तत्काळ शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। तर मग शेतकरी बांधवांनो हा पीक विमा कधी मिळणार असा शेतकऱ्यांचा बऱ्याच दिवसांपासून प्रश्न होता। तर मग शेतकरी बांधवांनो आज या महत्त्वाच्या त्या 13 जिल्ह्यांमध्ये तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होणार आहे। खरोखर ही अत्यंत महत्त्वाची बातमी आजची ठरत आहे। बऱ्याच दिवसांपासून तर का अफवा सुटल्या होत्या की फेक विमा या ठिकाणी पीक विमा आज येणार, उद्या येणार, या तारखेला येणार, परवा येणार, या दिवशी येणार, ह्या वारी या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी जमा झाला नाही, परंतु आता कोणताही विलंब होणार नाही, कारण मुख्यमंत्र्यांची या ठिकाणी थेट आदेश दिलाय। बघा मुख्यमंत्र्यांचा आदेश हा अंतिम आदेश असतो। मुख्यमंत्र्यांचा आदेश म्हणजे अंतिम आदेश असतो। ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अजूनही पीक विमा जमा झाला नसेल त्यांना आता कुठलीही चिंता या ठिकाणी करण्याची गरज नाही। कोणत्या या 13 जिल्ह्यामध्ये हा पीक विमा जमा होणार आहे ते आपण लगेच अगदी एका मिनिटामध्ये या ठिकाणी पाहून घेऊया। तर मग शेतकरी बांधवांनो बघा काय असे महत्त्वाच्या बँका आहेत ज्या बँकामध्ये सरकारच्या माध्यमातून हा निधींचे हस्तांतरण थेट होत असते। तर बघा त्या बँकांची लिस्ट आपल्याकडे आलेली आहे। तर बघा HDFC बँक असेल, येस बँक असेल, कोटक महिंद्रा बँक असेल, पंजाब नॅशनल बँक असेल, बँक ऑफ इंडिया, बँक कॅनडा बँक असेल, इंडियन ओव्हरसीज बँक असेल, ॲक्सिस बँक असेल, बँक ऑफ महाराष्ट्र असेल, स्टेट बँक ऑफ इंडिया असेल। बघा पोस्टाची बँक म्हणजे की शेतकरी बांधवांनो बघा पोस्ट ऑफिसची बँक ही जी बँक आहे ती देखील बँकेमध्ये सरकारच्या माध्यमातून थेट निधी जमा होणार आहे। आणि या महत्त्वाच्या 13 जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी यादी पाहायची राहिली ते आता लगेच आपण या 13 जिल्ह्यांचे कोणते आहे ते आपण लगेच या ठिकाणी पाहून घेऊया। तर मग शेतकरी बांधवांनो या महत्त्वाच्या 13 जिल्ह्यांमध्ये जर तुमचं नाव असेल, बघा जे काही या लिस्ट आलेली आहे त्या लिस्टमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर लगेच तुम्हाला कमेंट करून या ठिकाणी आम्हाला सांगू शकता, नसेल तरी पण आम्हाला सांगू शकता। ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही राहतात त्या जिल्ह्याचं नाव या महत्त्वाच्या यादीमध्ये जर आले असेल तर सरकारच्या माध्यमातून आज तुमच्या खात्यामध्ये हा थेट निधी जमा होणार आहे। तर मग शेतकरी बांधवांनो पीक विमा जमा होणाऱ्या या 13 जिल्ह्यांची यादी खालील प्रमाणे दिलेली आहे। यामध्ये सोलापूर असेल, लातूर असेल, परभणी असेल, जालना असेल, चंद्रपूर असेल, यवतमाळ असेल, सातारा या ठिकाणी लक्षपूर्वक शेतकऱ्यांनी ऐकायचं आहे। सोलापूर, लातूर, परभणी, जालना, चंद्रपूर, यवतमाळ, सातारा, कोल्हापूर, सांगली आणि या ठिकाणी शेतकरी बांधवांनो सिंधुदुर्ग, रायगड आणि रत्नागिरी आणि नांदेड या जिल्ह्यांचा या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे। म्हणजे की शेतकरी बांधवांनो हेच ते महत्त्वाचे 13 जिल्हे आहेत ज्या जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून हा निधी जमा होणार आहे। तर मग शेतकरी बांधवांनो या ठिकाणी शेतकरी तुम्हाला कसलीही काळजी किंवा चिंता करण्याची गरज पडणार नाही, परंतु सर्वात महत्त्वाची या ठिकाणी एक अट घालण्यात आलेली आहे ज्या अटीची पूर्तता शेतकऱ्यांना करावी लागणार आहे। बघा तरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा निधी जमा होणार आहे। मग ती कोणती एक महत्त्वाची अट आहे ती देखील आपण लगेच पाहून घेऊया। तर मग शेतकरी बांधवांनो आता तुम्हाला कसलीही
प्रकारे चिंता किंवा काळजी करण्याची गरज पडणार नाही. ही जी अट आहे ती एक महत्त्वाची अट म्हणजे शेतकरी बांधवांनो एका शब्दामध्ये जर सांगितलं तर शेतकऱ्याला कळू शकणार नाही. मग अगदी बांधवांनो शेतकरी बांधवांनो अगदी आपण एका मिनिटामध्ये ही अट देखील जाणून घेऊया. ती अट म्हणजे शेतकरी बांधवांना तुमचं उत्पन्न किती आहे. जर शेतकरी बांधवांनो तुमचं उत्पन्न 5 लाखांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला कदाचित हा पीक विमा मिळू शकणार नाही. बघा हे महत्त्वाची अट सरकारने या ठिकाणी सांगितली आहे. आणि बघा सर्वात महत्त्वाचं जे दुसरी अट आहे ते काम केल्याशिवाय तुमच्या खात्यामध्ये हा निधी पडू शकत नाही, निधी जमा होऊ शकत नाही. बघा तुम्हाला ई-KYC करणं या ठिकाणी बंधनकारक करण्यात आलं आहे. जर तुम्ही ई-KYC केली तरच तुम्हाला कुठल्याही प्रकारे अडचण येणार नाही, तुमच्या खात्यामध्ये हा निधी त्वरित जमा होईल. तर मी शेतकरी बांधवांनो आणि मित्रांनो ही होती आत्ताची सर्वात मोठी अपडेट आणि बातमी. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.